नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट। बिग ब्रेकिंग न्यूज। आज दिनांक 23 मे 2025 रोजी मलकापूर ठाणेदार यांची दमदार कामगिरी। गणेश गिरी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन मलकापूर शहर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र यावारे कळवितो की आज दिनांक 23 मे 2025 रोजी अंदाजे 1 ते 2 वाजे दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की मलकापूर ते बुलढाणा रोडवरून सिल्वर रंगाची इरटिगा कारमध्ये 2 इसम मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जात आहेत। सदर माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफसह तात्काळ बोदवड नाका, वानखडे पेट्रोल पंपाजवळ चेकिंग करून एक ते दुसरा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या वर्णनातील एक सिल्वर रंगाची कार, जिचा रजिस्टर क्रमांक MH20GV-1781 थांबवून गाडीतील 2 इसम, दोन्ही राहणार छत्रपती संभाजीनगर यास आमची पोलीस असल्याची ओळख देऊन गाडी चेक केली असता सदर गाडीमध्ये सीटाचे खाली कप्प्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसून आली। म्हणून सदर दोन्ही इसमास रक्कमबाबत विचारपूस केली असता त्यांनी रोख रक्कमबाबत समर्पक उत्तर न दिल्याने आणि सदरचे ठिकाण हे वर्दळीचे व रहदारीचे असल्याने त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तात्काळ सदरची गाडी पोलीस स्टेशन मलकापूरला आणून त्याबाबतची माहिती माननीय वरिष्ठ अधिकारी यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनात माननीय तहसीलदार व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापूर तसेच महसूल विभाग मलकापूरचे 2 शासकीय पंच आणि भारतीय स्टेट बँकचे कॅश मोजण्याचे मशीनसह 2 अधिकारी यांचे समक्ष गाडीतील कॅश व्हिडिओ शूटिंगमध्ये मोजणी केली। सदर गाडीत मिळालेली एकूण रक्कम 1,97,50,000 रुपये मिळून आले। त्याबाबत उपरोक्त नमूद अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा कार्यवाही करून आयकर विभाग नागपूर यांना माहिती देऊन जप्त रक्कम आर्मगार्डसह जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यासाठी रवाना केली आहे। माननीय श्री निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा, माननीय श्री श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक खामगाव, माननीय श्री सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा चार्ज मलकापूर यांचे मार्गदर्शनात पुढील चौकशी सुरू आहे। सदर कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक गणेश गिरी, सपोनी ईश्वर वर्गे, पोहेको श्याम सिरसाट, पोहेको श्याम कपले, पोको शेख आसिफ, पोको चरखे, पोको मनोजकुमार उमाळे, पोको योगेश तायडे, पोको कैलास सोनोने, पोको प्रवीण गवई, पोको सूरज चौधरी यांनी सहभाग घेतला होता।